आपल्यासोबत सरकारी वकील प्रदीप भरत आहेत। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं सर, आपण आज बाजू मांडलेली आहे, कशा प्रकारे बाजू मांडलेली आहे त्याबाबत काय सांगाल? कशा प्रकारे बाजू मांडलेली आहे? आज जी तारीख होती तो आमच्या युक्तिवादासाठी ठेवलेली होती की त्यांना एकदा खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरल्यानंतर त्यांना जन्मठेप द्यायची की फाशीची शिक्षा द्यायची। त्यामुळे मी सरकारी वकील म्हणून माझा जो युक्तिवाद होता तो त्यांना जास्तीत जास्त म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी यावर होता। नंतर त्यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तो त्यांना दया दाखवावी आणि कमीत कमी शिक्षा म्हणजे जन्मठेपेची शिक्षा द्यावी। मी जो युक्तिवाद केला त्याच्या पुष्ट्यर्थ मी काही जजमेंट्स वगैरे दिल्या, त्यांनीसुद्धा काही जजमेंट दिल्या। त्यानंतर आज जे नातेवाईक आहेत मृत व्यक्तीचे त्यांना ऐकलं गेलं आणि आता या सर्वाचा सारासार म्हणतो आपण तसा सर्वकष विचार करून न्यायाच्या दृष्टीने जो त्यांना योग्य निर्णय वाटेल तो घेतील। आता सर, पुढची तारीख काय असणार आहे? 21 तारीख ठेवलेली आहे, 21 एप्रिल। सर, काय वाटतं कोणती शिक्षा होईल आरोपीला? आम्हाला आता काहीच वाटत नाही। आम्ही आमचं कर्तव्य होतं जे युक्तिवाद करायचं आणि जास्तीत जास्त जोरदार आपला युक्तिवाद कसा होईल हे बघायचं, ते आम्ही केलेलं आहे। आता बाकी जे काय आहे ते माननीय न्यायाधीश जे आहेत ते बोललो तसा सारासार विचार करतील। आम्ही त्याच्या विरुद्धच्या ज्या जास्तीत जास्त परिस्थितीजन्य ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या, त्यांच्या वकिलांनी बाबा आमच्यावर दया करावी म्हणून ह्या गोष्टी त्याच्या निश्चित त्याच्या बाजूच्या आहेत, त्यांचा विचार करावा। आता माननीय न्यायाधीश आहेत ते दोन्ही बाबींचा तौलनिक अभ्यास करतील, कुठचं पारडं जड जाते, त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्याचं पारडं जड जातं आहे की त्याच्या बाजूनी ज्या गोष्टी आहेत त्याचं पारडं जड जातं आहे, हे न्यायालय बघेल आता। आणि त्याप्रमाणे मग न्यायालय त्याला जन्मठेप द्यायची की फाशी द्यायची याचा विचार करेल। तर खरं तर आपण अनेक युक्तिवाद लढलेले आहेत, तर आपल्याला यामध्ये शेवट काय वाटतं? आरोपीला कुठली सजा व्हावी? सांगितलं ना मी, जोरदार जो युक्तिवाद केला तो त्याला फाशी व्हावी म्हणून केला, पण कुठची शिक्षा व्हावी हे पाहणं आता माझं काम नाही, तो न्यायालय देईल। आमचं काम होतं की जोरदार आपल्या बाजूने युक्तिवाद करणं, ते आम्ही केलेलं आहे। आपल्यासोबत फाशी व्हावी ही आमची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल।